पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरने केलेल्या क्रूरतेमुळे देशभरात खळबळ उडाली. डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉयला अटक केली. आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली असून अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, सोमवारी पोलिसांनी आरोपी संजय रॉय बाबत अनेक खुलासे केले. आरोपीला अश्लील व्हिडिओ पाहण्याचे व्यसन असून त्याच्या मोबाईलमध्ये असे अनेक अश्लील व्हिडिओ सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेला मजकूर अत्यंत क्रूर आणि हिंसक होता, असंही पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रॉय याने 4 लग्न केले आहे. त्याचे आता वय 33 आहे. तपासादरम्यान तो त्याच्या पत्नीसोबतही हिंसाचार करत असल्याचे समोर आले. रॉय यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले की त्याची पहिली पत्नी बेहाला येथील होती, तर दुसरी पत्नी पार्क सर्कसची होती. त्याने बराकपूर येथील एका मुलीशी तिसरे लग्न केले, पण तेही फार काळ टिकले नाही. त्यानंतर शहरातील अलीपूर भागातील एका मुलीशी लग्न केले. रॉय यांच्या घरातून मारहाणीचे नेहमी येत होते, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अलीपूरमधील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या त्याच्या चौथ्या पत्नीनेही घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती, जी कायदेशीर विभक्त होईपर्यंत चालू होती, असंही पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेली माहिती अशी: आरोपी संजय रॉय हा सामाजिक कार्यकर्ता बनून रुग्णालयात नेहमी ये-जा करत होता. असे स्वयंसेवक कंत्राटी कर्मचारी असतात. वाहतूक व्यवस्थापनासाठी वाहतूक पोलिसांना मदत करतात. सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी जातात. अनधिकृत पार्किंग हटवण्यासाठी मदत करतात. हे स्वयंसेवक पोलिसांनाही मदत करतात. रॉय पोलिसांच्या संपर्कात काही दिवसांपूर्वीच आला होता.